चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता दुसरी गणित मराठी माध्यम यातील लेक्चर क्रमांक 2 घेतो बघा. चला हाताळूया भौमितिक आकार. बघा आता या ठिकाणी चित्र दिलेलं आहे टेबलाचं आणि टेबलावर वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बघा तर या ठिकाणी आपल्याला विदूषकाची टोपी ठेवलेली आहे. या ठिकाणी मेहंदीचा कोन आहे, हा एक बॉक्स आहे, पाण्याची बॉटल आहे, हा खेळण्याचा बॉल, हा छोटा बॉल आहे, हा एक मोठा व्हॉलीबॉल आहे. समोर बघा या ठिकाणी हाही दुसऱ्या कलरचा एक बॉल आहे, एक दोन या ठिकाणी पुस्तक आहे आणि बॉक्स आहे. तर हे वेगवेगळे आकार आहेत बघा, भौमितिक आकार आहेत. मग शिकूयात आपण. बघा गोळा करूयात. मग आता वेगवेगळ्या वस्तू गोळा करा. या ठिकाणी सुरुवातीला काडेपेटी, टूथपेस्टचे खोके, मिठाईचे खोके, पाण्याच्या बाटल्या, विविध आकाराचे चेंडू, कार्ड पेपरची केलेली विदूषकाची टोपी, कार्ड पेपरची नळकांडी आणि टेबलावरील सारख्या आकाराच्या वस्तूंचे गट करा. आता आपल्याला या ठिकाणी टेबलावर वस्तू दिलेल्या आहेत, त्यातील सारख्या आकारांचे गट करा. तर आपण सुरुवातीला समोर आणखी शिकूया. बघा इष्टिका चित्ती. इष्टिका चित्ती जर म्हटलं तर या ठिकाणी एक इष्टिका चित्ती आकाराचे एक दिलेली आहे. इष्टिका चित्ती आकाराची एक वस्तू दिलेली आहे. मग इष्टिका चित्ती म्हणजेच वीट. आपली घराच्या बांधकामामधील जी वीट असते बघा, ते विटेचा आकार जो असतो त्या आकाराला म्हणायचे इष्टिका चित्ती आकार. तुम्ही विटा पाहिल्या असतीलच. विटेसारख्या आकाराला इष्टिका चित्ती म्हणतात. मग आता या ठिकाणी आपण एक बॉक्स खोके आणलेले, औषधीचे खोके, आणि या आकारामध्ये जीही वस्तू या आकाराची असेल या आकाराला म्हणतोय बघा आपण इष्टिका चित्ती आकार. मग आता शोधूया. बघा या इष्टिका चित्तीला किती कडा आहेत. बघा कडा म्हणजे ही एक जी कडा असते ही कडा आहे. मग या इष्टिका चित्तीला किती कडा आहेत आणि किती कोपरे आहेत पाहूया बरं. इष्टिका चित्तीला कडा. मग सुरुवातीला कडा मोजूया. बघा 1, खालून 2, या साईडला सांगता येईल खालून 3, परत 4, परत या साईडला 5, 6, 7, 8, या साईडला बघा बरं 9, 10, 11, 12. म्हणजे थोडक्यात इष्टिका चित्तीला कडा किती सांगितल्या गेल्या बघा या ठिकाणी, तर 12. बघा आणखी एकदा 1, 2, ह्याच्या मागून 3, ही वरती 4, इकडून बघा हे 5, 6, 7, 8, या साईडला 9, 10, 11 आणि 12. म्हणजे थोडक्यात इष्टिका चित्ती आकार अशा प्रकारे असते बघा. तुम्हाला एक आकार काढून दाखवतो मी परिपूर्णतेने. बघा आता हा झाला एक इष्टिका चित्ती आकार. मग याला कडा म्हणजे कोणती, ही जी अशी असते बघा याला म्हणतोय बघा आपण कडा. मग कडा किती, तर बघा ही सांगता येते आपल्याला 1, 2, 3 आणि ही सांगता येते बघा 4. म्हणजे अशा लंब्या आहेत कडा 4. परत आता ही 5, 6, 7, 8, परत बघा 9, 10, 11, 12. म्हणजे इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला कडा किती असतात बघा 12. आता कोपरा म्हणजेच कोणता, बघा हा या ठिकाणी जो असते हा कोपरा. मग एकूणात कोपरे किती, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजेच इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला कोपरे किती सांगता येतात बघा आपल्याला 8. आता चला इष्टिका चित्तीचा पृष्ठभाग पाहूया. मग इष्टिका चित्तीला पृष्ठभाग किती असतात बघा. हा जो समोरचा भाग आहे हा पृष्ठभाग, हा जो भाग आहे हा पृष्ठभाग, हा जो भाग आहे हा पृष्ठभाग, इकडून पृष्ठभाग, इकडून पृष्ठभाग. मग एकूण पृष्ठभाग किती आहे बघा इष्टिका चित्तीला. याच ठिकाणी बघा हा वरील एक पृष्ठभाग, हा समोरील दुसरा पृष्ठभाग, हा खालून तिसरा पृष्ठभाग, हा याच्याच मागून चौथा पृष्ठभाग, ह्या बाजूला 5वा पृष्ठभाग, ह्या बाजूला 6वा पृष्ठभाग. म्हणजे इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला पृष्ठभाग किती असतात बघा मग,
तर 6 पृष्ठभाग असतात असं आपल्या लक्षात आलं. आणि बघा समोर आता इष्टिका चित्तीचा जो पृष्ठभाग असतो तर तो कसा असतो, सपाट असतो. त्याला एकूण 6 पृष्ठे असतात. आपण या ठिकाणी बघितले जरा 1 2 3 4 5 आणि 6. इष्टिका चित्तीला एकूण 6 पृष्ठे असतात. या इष्टिका चित्तीचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून इष्टिका चित्ती घसरगुंडीवर ठेवली तर ती घसरत खाली येईल. बघा इष्टिका चित्ती आकाराची वस्तू जर आपण अशी जर घसरगुंडी असेल घसरगुंडीवर अशी जर ठेवली तर ती घसरत खाली येईल. हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा टेबलावरील इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तू बघूया. मग बघा आता आपला टेबल आहे. या ठिकाणी टेबलावर चित्रामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत. यातील इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तू कोणत्या, तर बघा ही एक आहे इष्टिका चित्ती आकाराचे पुस्तक आहे. हा एक टिफिन बॉक्स आहे. हा सुद्धा इष्टिका चित्ती आकाराचा आहे. हे एक छोटं पुस्तक हे इष्टिका चित्ती आकाराचं आहे. हा एक बॉक्स आहे बघा, हा इष्टिका चित्ती आकाराचा आहे. म्हणजे एकूण 4 वस्तू आहेत बघा इष्टिका चित्ती आकाराच्या. चला तर आता समोरील भाग घेऊयात. आता शिकूयात शंकू आकार. मग शंकू तर बघा आता पाहूया तू केलेली विदूषकाची टोपी. म्हणजे विद्यार्थी मित्रा तू स्वतः एक कागदापासून एक टोपी तयार केलेली आहे. ती आहे बघा विदूषकाची टोपी. आणि ही टोपी शंकूच्या आकाराची आहे. म्हणजे असा जो आकार असतो बघा त्याला म्हणतोय आपण शंकू आकार. मग कोणकोणते आहेत बघा, तर यामध्ये एक आईस्क्रीमचा कोन, मेहंदीचा कोन, विदूषकाची टोपी ह्यासारख्या आकारांना शंकू आकार म्हणतात. बघा या ठिकाणी आपल्याला एक शंकू आकार, शंकूचा ऍक्च्युअल मध्ये हा शंकू आहे बघा आणि ह्याचा जो आकार आहे तो या आकाराला म्हटलं जाते बघा शंकू आकार. बघा तर मित्रांनो हे सांगता येतात आपल्याला शंकू हा अशा प्रकारचा जो आकार असतो त्याला म्हणतोय बघा आपण शंकू. मग आता या शंकूला एक कड असते, एक कोपरा असतो. बघा हा जो वरती असतो हा एक कोपरा आणि ही जी गोलाकार असते बघा ही असते शंकूला एक कड. म्हणजे शंकूला फक्त एक कड असते आणि एक कोपरा असतो. शंकूचा सपाट तळ हा वर्तुळाकार आहे. उभा तिरपा पृष्ठभाग कसा वळत जातो पहा, तो वळणारा पृष्ठभाग म्हणजे ज्याला वक्र पृष्ठभाग असे म्हटले जाते. बघा खालचा भाग कसा आहे, वर्तुळाकार आहे आणि याच्या बाहेरून एक कड आहे. वरती कोपरा सांगितला जाते आणि हा जो गोलाकार भाग आहे बघा वळत जाणारा गोलाकार भाग, त्या गोलाकार भागाला वक्र पृष्ठभाग असं म्हटला जाते. म्हणजे हा जो शंकूआकार टोपीचा जो बाहेरील भाग आहे तो वक्र पृष्ठभाग असं म्हटला जाते. बघा या ठिकाणी शंकूला एक कड म्हणजे कड बघितली आपण, लक्षात पण आली बघा तुमच्या, बरोबर आहे. आणि एक कोपरा हा वरती जो आहे हा एक कोपरा आहे आणि शंकूचा सपाट तळ हा वर्तुळाकार. खालून असणारा जो शंकूचा सपाट तळ आहे पण तो सुद्धा वर्तुळाकार आहे. उभा तिरका पृष्ठभाग हा जो उभा आणि तिरका पृष्ठभाग आहे हा कसा तर वळत जातो पहा, तो वळणारा पृष्ठभाग म्हणजे वक्र पृष्ठभाग होय. आता पुढे बघूयात बघा दंडगोल. मग आता पाहूया ही पाण्याची बाटली किंवा आपल्याला हा एक आहे बघा डब्बा आणि याचा आकार कसा आहे, याचा आकार दंडगोल आकार आहे. अशा वस्तूला दंडगोल असे म्हटले जाते. तर बघा या पाण्याच्या बाटलीच्या आकाराला दंडगोल म्हणतात. या ठिकाणी पाण्याची बाटली आहे आणि या प्रत्यक्षात माझ्या हातामध्ये असणारा जो डब्बा आहे बघा ह्याला सुद्धा म्हटलं जाते दंडगोल आकार. याला काय आहे
तर वाटोळा तळ असलेला डब्यासारख्या आकाराला दंडगोल किंवा वृत्तचिती असे म्हणतात। याला कोणकोणती नावे आहेत? याला एकतर दंडगोलही म्हणतात किंवा वृत्तचिती असे म्हणतात। आणि वाटोळा तळ, याचा तळ कसा आहे बघा, वाटोळा तळ डब्यासारखा, आणि आता ऍक्च्युअल डब्बाच आहे या ठिकाणी माझ्या हातामध्ये, आणि याच्या आकाराच्या ज्या ज्या वस्तू असतात या सर्व वस्तूंना दंडगोल किंवा वृत्तचिती असे म्हणतात। या दंडगोलाला कडा 2 असतात बघा। कडा कोणती? ही अशी जी आहे ही कडा, एक खालून एक कडा आहे बघा, आणि एक वरतून एक कडा आहे, म्हणजे याला कडा किती असतात बघा, 2 कडा, पण एकही कोपरा नाही। प्रत्यक्षात असा कोपरा याला एकही नसतो, याला 2 कडा आहेत पण एकही कोपरा नाही। दंडगोलाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग, तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा आणि सपाट वर्तुळाकार आहे बघा। हा जो आपण डब्बा ठेवतोय ना, हा डब्बा ठेवला, हा जो खालचा पृष्ठभाग आहे हा कसा आहे, वरचा आणि खालचा सपाट आहे, सपाट आणि वर्तुळाकार आहे। तर मधला वळलेला पृष्ठभाग वक्र पृष्ठभाग आहे। हा मधला जो भाग आहे हा असा वळलेला आहे, हा असा वळलेला आहे, मग याला म्हणायचे वक्र पृष्ठभाग। मग या वृत्तचिती आकाराला किंवा दंडगोलाकार वस्तूला किती भाग म्हटले, तर दंडगोलाला 2 कडा बघा, ही एक कडा, ही जी आहे बघा, मी बोट ठेवतोय, ही एक कडा आणि ही एक कडा, अशा 2 कडा, आणि बघा अशा 2 कडा, आणि दंडगोलाच्या तळाला हा आपण जो ठेवणारा भाग हा जो आहे हा एक खालून हा एक वरून, असे 2 वर्तुळाकार पृष्ठभाग आहेत बघा। कसे, एक खालून सारखा सपाट आणि वर्तुळाकार आहे बघा, कसा, दंडगोलाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग, तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा असून सपाट आणि वर्तुळाकार आहे। तर मधला वळलेला पृष्ठभाग वक्र पृष्ठभाग आहे, हा जो मधला भाग आहे बघा असा वळलेला आहे, याला म्हणतो आपण वक्र पृष्ठभाग बघा। आता या ठिकाणी जर म्हटलं तर हा वरचा सपाट पृष्ठभाग, हा वरून म्हणजे हा जो सपाट पृष्ठभाग आहे हा वरचा सपाट पृष्ठभाग, आणि हा खालून जो आहे हा तळाचा सपाट पृष्ठभाग, म्हणजे एकूण सपाट पृष्ठभाग 2 आहेत बघा। आणि हा वक्र पृष्ठभाग म्हणजे हा जो गोल वळलेला आहे, हा वळलेला जो आहे वक्राकार, त्याला म्हणतोय बघा आपण वक्र पृष्ठभाग। पुढे घेऊया करून बघ। घसरगुंडीवर दंडगोल ठेवल्यास तो घसरतो का घरंगळतो? घसरगुंडीवर वस्तूचा सपाट पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घसरते व वक्र पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घरंगळते। हे दंडगोलाच्या मदतीने छान समजेल बघा। आता जर तुम्हाला ही अशा प्रकारची घसरगुंडी असेल बघा, ही जर घसरगुंडी असेल आणि या घसरगुंडीवर दंडगोल वस्तूचा सपाट पृष्ठभाग ठेवल्यास, म्हणजे हा पृष्ठभाग ठेवल्यास, हा जर असा ठेवला तर ही वस्तू काय, दंडगोल वस्तू अशी घसरत खाली येईल बघा, अशी घसरत खाली येईल। पण तीच वस्तूचा वक्र पृष्ठभाग ठेवल्यास, म्हणजे असा पृष्ठभाग ठेवल्यास ती घरंगळत येईल बघा, अशी घरंगळत खाली येईल। म्हणजे थोडक्यात सपाट पृष्ठभाग ठेवल्यास ती घसरत खाली येईल, पण जर वक्र पृष्ठभाग ठेवल्यास ती घरंगळत खाली येईल। हा एक या ठिकाणी लक्षात घ्या। गोल, आता शिकूयात बघा आपण गोल। चेंडू गोल असतो हे तुम्हाला माहित आहे। चेंडू सारख्या आकाराला गोल म्हणतात, पण ज्या ज्या वस्तूंचा आकार या चेंडू सारखा असतो तर त्या सर्व आकारांना गोल असे म्हणतात। या गोलाला एकही कडा नाही व एकही कोपरा नाही बघा। हा जो चेंडू आहे, आता आपल्याजवळ एक चेंडू घेऊया बघा, आपण या चेंडूच्या आकाराला काय म्हणतोय, गोल म्हणतोय। आता या गोलाला एकही कोपरा नाहीये आणि एकही कडा नाही, म्हणजे थोडक्यात चेंडूला एकही कोपरा नाही, एकही कडा नाही। मग आपल्याला काय समजायचं, तो जो चेंडूचा आकार आहे त्या चेंडूच्या आकाराला गोल म्हणावे
आणि या गोलाला एकही कडा नाही आणि एकही कोपरा नाही. गोलाचा पृष्ठभाग कुठेच सपाट नाही. जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर हा जो गोल आहे या गोलाचा कोणताच भाग सपाटही नाही, तो सतत वळत जातो, म्हणून गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे. बघा बघा अजूनही बघा माझ्या हातावरच आहे, याला कुठेही कडा नाहीये, याला कुठेही सपाट भाग नाहीये, याला कुठेही कोपरा नाहीये, हा सतत गोल जातो फक्त. बघा तर काय तर या गोलाचा भाग सतत वळत जातो आणि म्हणून गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे. आता हे करून बघ, घसरगुंडीवर बोट ठेवल्यास तो घसरतो का घरंगळतो? बघा ही अशी जर घसरगुंडी असेल आणि या घसरगुंडीवरती आपण वरतून बॉल ठेवला तर तो घरंगळेल की घसरेल? बघा घरंगळणे म्हणजेच काय तर हा जो इष्टिका चित्ती आकाराचा बॉक्स आहे असा घसरगुंडीवर ठेवल्यास तो असा घसरत येईल. तो घसरत येईल म्हणजेच काय तर तो घसरतो. आणि घरंगळणे म्हणजेच काय तर घसरगुंडीवर असा बॉल ठेवल्यास तो असा घरंगळत खाली येईल, ह्याला म्हणावे घरंगळणे. मग थोडक्यात घसरगुंडीवर बॉल ठेवल्यास, चेंडू गोल ठेवल्यास तो घसरतो का? नाही घसरत, तर तो घरंगळतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता समोर घ्या बघा जोड्या जुळवा. या साईडला दिलेले आहेत आकार आणि या साईडला दिलेले आहेत बघा आकाराचे नाव. मग आता ही जी पहिली एक आकाराची वस्तू दिलेली आहे तर असा जो आकार असेल त्याला आपण म्हणतोय बघा इष्टिका चित्ती. हा जो आहे गोल आकार आहे, मग याला म्हणूयात बघा आपण गोल. हा वृत्तचित्ती किंवा दंडगोल आणि हा शंकू कोण जो असतो तर याला आकार जो आहे ह्याला म्हणायचं शंकू आकाराची वस्तू. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 4 गोष्टी शिकलेलो आहोत. बघा दंडगोल, इष्टिका चित्ती, शंकू आणि गोल. बघा ही आहे इष्टिका चित्तीची आकृती, ही आहे गोलाची आकृती, ही आहे दंडगोल किंवा वृत्तचित्तीची आकृती आणि ही आहे बघा शंकूची आकृती. बघा आता या ठिकाणी तुम्हाला समोर चित्रामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत. मग खालीलपैकी कोणत्या वस्तू घरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील? बघा घरंगळणे म्हणजे गोल गोल फिरत येणे, घसरणे म्हणजे सरळ घासत येणे, बरोबर आहे. मग या ठिकाणी ही एक गोलाकार वस्तू आहे. बघा गोलाकार आहे पण ती या झाकणाच्या टाईप मध्ये आहे. मग ती वस्तू जर अशी घसरत आली बघा ह्या घसरगुंडीवरती, जर घसरगुंडी असेल या आकाराची घसरगुंडी असेल आणि ती अशी ठेवली तर घसरत येईल बघा, पण ती जर अशी ठेवली तर मात्र घरंगळत खाली येईल, बरोबर आहे. म्हणजे ही वस्तू एकतर घसरत पण येईल किंवा घरंगळत पण येईल. आणि ही जी वस्तू आहे ही इष्टिका चित्ती आकाराची आहे. ही मात्र निश्चितपणे काय होईल तर निश्चितपणे ही इष्टिका चित्ती आकाराची वस्तू ही घसरतच खाली येणार आहे बघा. आणि ही जी दंडगोलाकार वस्तू आहे ही जर सपाट पृष्ठभागावर ठेवली तर घसरत येईल. बघा सपाट पृष्ठभागावर ठेवली तर घसरत येईल, पण गोलाकार भागावर बघा हा वक्र पृष्ठाकार भागावर ठेवली तर मात्र घरंगळत येईल. आणि हे लाटणे सुद्धा हे ठिकाणी घरंगळतही येऊ शकते किंवा सपाट पृष्ठभागाकडून आपल्याला बघा असे जर ठेवले तर घरंगळत येईल, असे जर ठेवले तर घरंगळत येईल आणि असे ठेवले तर मात्र घसरत येईल, बघा पुढे घेऊया. खाली दाखवलेल्या वस्तू हाता. प्रत्येक वस्तूला किती कडा आहेत, किती कोपरे आहेत ते तपास व लिह. बघ प्रत्येक विद्यार्थी मित्राला सांगतोय मी, प्रत्येक विद्यार्थी मित्राने खालील प्रत्येक वस्तू या चित्रामध्ये दाखवलेल्या वस्तू हाता म्हणजे तुमच्या हातामध्ये कुठलीही तुमच्या घरात अशा आकाराची वस्तू असेल तर ती हातात घ्यायची. तुझ्या घरामध्ये असलेली अशा आकाराची वस्तू हातात घ्यायची आणि या प्रत्येक वस्तूला किती कडा आहे, किती कोपरे आहेत
ते तपास आणि खाली लिहायचे। बघा ही वस्तू आहे, तर या वस्तूला किती कडा आहेत बघा, ही इष्टिका चित्ती आकाराची वस्तू आहे। या इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला किती कडा आहे, तर बघा ही खालून सांगता येते 1 कडा, दुसरी कडा, ही वरून तिसरी कडा आणि या मागच्या साईडला चौथी कडा, या साईडला ही एक 5वी कडा, 6वी कडा, 7वी कडा, 8वी कडा, असाच पृष्ठभाग पलीकडून पण आहे। 9वी कडा, 10वी कडा, 11वी आणि 12वी, म्हणजे इष्टिका चित्तीला कडा किती आहेत बघा, इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला 12 कडा आहे। तर कोपरे, कोपरे किती आहेत बघा, हा एकूण 1 कोपरा, 2 कोपरे, 3 कोपरे, 4 कोपरे, अशाच प्रकारे एकूण 5, 6, 7 व 8 कोपरे, म्हणजे इष्टिका चित्ती आकाराच्या वस्तूला कोपरे किती आहेत बघा, 8 कोपरे। आणखी एकदा प्रत्यक्षात आपण घेऊया। बघा या ही इष्टिका चित्ती आकाराची वस्तू, याला कोपरे किती, इकडून बघा 1 कोपरा, दुसरा कोपरा, तिसरा कोपरा, चौथा कोपरा, आता या साईडला 5वा कोपरा, 6वा कोपरा आणि या साईडला 7वा कोपरा, खालून 8वा कोपरा, म्हणजे इष्टिका चित्तीला कोपरे किती असतात बघा, 8 कोपरे। कडा, कडा आणखी एकदा मोजा बघा, ही 1 कडा, 2 कडा, पाठीमागून वरतून एक तिसरी कडा, खालतून एक चौथी कडा, आता या साईडला बघा 5वी कडा, 6वी कडा, 7वी कडा, 8वी कडा, आता या साईडला 9वी कडा, 10वी कडा, 11वी कडा, 12वी कडा, म्हणजे इष्टिका चित्तीला एकूण कडा आहेत बघा 12। आता हा आला आपल्याला शंकू। मग शंकूला कडा किती बघा, ही वर्तुळ अशी जी गोलाकार असते बघा, ही असते कडा, म्हणजे शंकूला 1 कडा आणि कोपरे आहे खालून फक्त 1 कोपरा, म्हणजे शंकूला 1 कडा असते, 1 कोपरा असते। त्यानंतर हे वृत्तचित्ती किंवा दंडगोल, ह्याला कडा बघा, ही कडा, ही 1 कडा आणि खालून सुद्धा ही दुसरी कडा, म्हणजे दंडगोल किंवा वृत्तचित्तीला ही दंडगोलाकार वस्तू, वृत्तचित्ती आकाराची वस्तू, याला 2 कडा आहेत। आणि कोपरा एकही नाही, म्हणजे 0 कोपरे आहे, 0 कोपरे आहे। त्यानंतर हा एक चेंडू आहे बघा, हा चेंडू हा गोल आहे, गोलाकार आहे, म्हणजे याला एकही कडा नाही, म्हणजे 0 कडा आणि एकही कोपरा नाही, म्हणजे 0 कोपरा सांगता येते। तर विद्यार्थी मित्रा, चित्रातील कोणत्या वस्तू घसरतील, कोणत्या वस्तू घरंगळतील हे सांग। सर्वप्रथम घसरणे आणि घरंगळणे। ज्यावेळी विद्यार्थी मित्रा तू घसरगुंडीवर वरती बसून खाली येतो त्यावेळी घसरत येतो, म्हणजे त्याला म्हणावे घसरणे। तर मग बघ या ठिकाणी एक या पाठीवरती असा एक बॉक्स जर ठेवला तर हा काय करेल, घसरत येईल, म्हणजे याला म्हणतात घसरणे। मग घसरणारी वस्तू कोणती, तर बघ ही जी वस्तू आहे ही घसरत येईल, पण हा जो बॉल आहे, चेंडू आहे, हा चेंडू मात्र घरंगळत येईल, चेंडू मात्र घरंगळत येईल। मग थोडक्यात काय, घसरणे म्हणजे असं जर येत असेल तर त्याला घसरणे म्हणावे, पण गोल गोल फिरत येत असेल तर त्याला घरंगळणे म्हणावे। चेंडू मात्र घरंगळत येईल, चेंडू घरंगळत। आता हा जो मुलगा चक्का खेळत आहे बघा, हा जो चाक खेळत आहे, हे चाक गोल गोल फिरत जाते, म्हणजे ते घरंगळत जाते। बघा या ठिकाणी हा जो एखादा झाकणासारखं असेल, डब्याच्या झाकणासारखं बघा, जर असा येत असेल तर त्याला म्हणावे घसरत येत आहे, त्याला म्हणावे घसरत येत आहे। पण जर हे झाकण असं उभं येत असेल, गोल गोल फिरत येत असेल तर मात्र घरंगळत येत आहे। बघा या ठिकाणी चित्रातील पहिली वस्तू ही घरंगळत येत आहे, पण दुसरी वस्तू मात्र घसरत येत आहे, दुसरी वस्तू मात्र घसरत येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 4 आकार शिकलेलो आहोत। 4 आकारांमध्ये पहिला ह्या आकाराची जी वस्तू असते ह्याला म्हणतो आपण इष्टिका चित्ती आकार। या आकाराची जी वस्तू असते ह्याला म्हणतो बघा आपण गोल आकार, गोल। या आकाराच्या वस्तूला, या आकाराला म्हणतो बघा आपण दंडगोल किंवा वृत्तचित्ती, आणि या आकाराला म्हणतोय बघा आपण शंकू। आणि आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट शिकलोय बघा, घसरणे
आणि घरंगळणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरे लेक्चर घेतलेले आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या दुसऱ्या वर्गातील संपूर्ण मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या संपूर्ण व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पहा. धन्यवाद.